नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे। 38 व 39 अध्याय वाचून दाखवणार आहे। अध्याय 38 त्रिपुरासुराला वर मिळाला। ग्रतस्थमदाला गजाननाने वरदान दिल्याप्रमाणे गणपतीचे स्मरण करण्याचा प्रसंग येईल तेव्हा ऋषींचे नाव पहिले घेतल्यामुळे तो ऋषी सर्वत्र मोठी मान्यता पावला। एक दिवस ग्रतस्थमदाला शिंक आली। त्या शिंकेच्या आवाजाने सारे आकाश व पृथ्वी दणाणून गेली। तितक्यात तिथे एक बालक त्याला दिसले। त्याला जवळ घेऊन विचारले, कोण आहेस तू? त्यावेळी ते बालक म्हणाले, हे मुनिवर, तुम्ही तर सर्वज्ञानी आहात, तरी मला असा प्रश्न विचारता? मी आपला पुत्र आहे। आता तुम्हाला जी मोठी शिंक आली त्यातून माझा जन्म झाला, म्हणजे मी तुमचा मुलगा आहे। मी मोठा झाल्यावर सर्वत्र त्रिभुवन जिंकणार आहे, इंद्रालाही पादाक्रांत करणार आहे, तेव्हा तुम्ही मला बघालच माझा पराक्रम। त्याचे बोलणे ऐकून ग्रतस्थमद घाबरला, परंतु मनातून त्याला आनंद झाला। तो म्हणाला, तू माझा पुत्र आहे म्हटल्यावर तुला मी मंत्रोपदेश केलाच पाहिजे। मी तुला गजाननांचा गणात्वा हा वेदोक्त मंत्र सांगतो। या मंत्राच्या अनुष्ठानाने तुला गणपती प्रसन्न होईल व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील। ग्रतस्थमदाने सांगितल्याप्रमाणे त्या बालकाने तप करायला सुरुवात केली। तपश्चर्या करता करता त्याची 5000 वर्षे पूर्ण झाली। तेव्हा त्याने डोळे उघडले। डोळे उघडल्यामुळे त्याच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडला। तो सर्व त्रिभुवनाला भस्म करू लागला। त्याचवेळी त्याच्या तपश्चर्येने श्री गणेश प्रसन्न होऊन त्याच्यासमोर अवतरले। वत्सा, काय वर पाहिजे तुला? माग तू। तेव्हा तो म्हणाला, हे गणेश देवा, ब्रह्मांडावर स्वामित्व गाजवण्याचे सामर्थ्य मला द्या। देव, दानव, मनुष्य, यक्ष, गंधर्व, मुनी वगैरे सर्व प्राणी मला वश व्हावेत। इंद्रादी देवांनी माझी सेवा करावी। माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात। त्रैलोक्यामधील अनेक प्रकारचे भोग मला प्राप्त होऊन शेवटी माझा उद्धार व्हावा, अशी माझी इच्छा आहे। त्यावर गणेश म्हणाले, या सृष्टीत शंकर महादेव सोडून तुझा पराभव करण्याचे सामर्थ्य कोणामध्ये नाही। तेव्हा महादेव सोडून सर्व प्राणी तुझ्या आज्ञेत राहतील। मी तुला लोह, सुवर्ण आणि रूप याची 3 पुरे अथवा विमाने देतो, त्यामुळे तुला सर्वजण त्रिपुर म्हणतील। तू अनेक वर्षे सुख भोगल्यावर शंकर आपल्या एकाच बाणाने त्या 3ही पुरांचा छेद करतील व तुझा शेवटी उद्धार होईल। तुझा राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील। अध्याय 39 त्रिपुरासुराचा शेवट। ब्रह्मदेव म्हणाले, जेव्हा त्रिपुरासुराला गणेश प्रसन्न झाले त्यावेळी तो राक्षस बंगालमध्ये होता। त्रिपुराला गणेश प्रसन्न झाले त्या ठिकाणी त्याने श्री गणेशचे मोठे मंदिर बांधले। त्यात त्याने काश्मीरी पाषाणाचे भव्य आणि मोहक गणेशाची मूर्ती स्थापन केली। मंदिरावरती त्याने सुंदर शहर वसवले, त्याला गणेशपूर असे नाव ठेवले। नंतर तो त्रिलोक जिंकण्यासाठी निघाला। त्याने पहिल्यांदा मृत्यूलोक जिंकून घेतला। पृथ्वीवरील सर्व राजे त्याचे दास झाले। पृथ्वी जिंकून झाल्यावर तो स्वर्गलोक जिंकण्यास गेला। त्रिपुरासुराला युद्ध करायला आलेला पाहून युद्ध पारंगत ऐरावत हत्तीवर बसून देवेंद्र त्रिपुराशी लढायला त्यांच्यासमोर आला। त्रिपुराने आपल्या सैन्याचे 3 भाग केले। एका भागाचे सेनापतित्व स्वतः घेतले व भीमकाय व वज्रदृष्ट या नावाच्या 2 राक्षसापैकी एकाला पाताळात तर एकाला पृथ्वीवर युद्ध करण्यास पाठवून दिले। भीमकायाने पहिल्यांदा इंद्राच्या उपवनाचा विध्वंस केला आणि एका दूताला पाठवून इंद्राला युद्धासाठी आवाहन केले। दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले। लढाईमध्ये दोन्हीकडे पुष्कळ वीर धारातीर्थी पडले। दैत्यांचा पराभव होऊ लागला, तसे ते मागे पळू लागले। पण त्रिपुराने आपल्या सैन्याला धीर देऊन पुन्हा लढायला सांगितले। सर्व सैन्य पुन्हा युद्धात सिद्ध झाले। इंद्र व त्रिपुर यांचे घनघोर युद्ध जुंपल्यावर काही वेळाने त्रिपुराने आपल्या तलवारीने इंद्राचे व्रज त्याच्या हातातून खाली पाडले। इंद्र निशस्त्र झाला। सगळ्यांना आश्चर्य वाटू लागले। मग त्रिपुराने तेच अस्त्र घेऊन ऐरावताच्या डोक्यावर मारले, तेव्हा तो हत्ती ओरडत मागे गेला। नंतर इंद्र ऐरावतावरून खाली उतरला व त्रिपुराशी मल्लयुद्ध करू लागला। कृष्ण अवताराला कृष्ण व चाणूर यांच्यातील तुंबळ युद्धाप्रमाणे इंद्र व त्रिपुरामध्ये मल्लयुद्ध झाले। ते दोघे एकमेकांच्या छातीवर मुष्टीप्रहार करू लागले। डोक्याला डोके, छातीला छाती, मांड्याला मांडी, दंडाला दंड भिडले आणि चपळाने त्रिपुराने इंद्राचे पाय धरले आणि गरगर फिरून त्याला फेकून दिले। इंद्र कुठे पडला आहे याचा सर्व देव शोध घेऊन लागले, पण इंद्र कुठेच सापडेना।
तो एके ठिकाणी बेशुद्ध पडलेला देवांना सापडला. त्यांनी इंद्रावर उपचार करून त्याला सावध केले. सर्व देव इंद्रासह हिमवान पर्वताच्या दरीत जाऊन लपून बसले. त्रिपुर मोठ्या दिमाखाने अमरावतीत गेला व इंद्राच्या सिंहासनावर जाऊन बसला. स्वर्गातील देवांकडे सर्व अधिकार त्याने आपल्या दैत्यांना दिले. गंधर्वाचे गायन ऐकत आणि अप्सरांचा उपभोग घेत त्रिपुरासूर स्वर्गावर राज्य करू लागला आनंदी आनंदाने. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.